बघा, आपला नेक्स्ट चॅप्टर असेल कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर सी ई टीला कदाचित किंवा जे ईसाठी जास्त महत्त्वाचा आहे. जे ईमध्ये एकतरी एक्झाम्पल याच्यावरती विचारलं जातं. आता जी एक्झाम्पल्स आहेत ती थोडीशी क्रिटिकल्स असतात. आपल्याला जी महत्त्वाची वाटतात ती एक्झाम्पल सोडवता आली पाहिजेत त्यातली. आता त्यातलंच पहिलं एक्झाम्पल बघा काय घेतलं. इफ मॉड ऑफ z-4 इज लेस दॅन मॉड ऑफ z-2 इट्स सोल्युशन इज गिवन बाय, आणि खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचे आपल्याला, आणि मग ते सॉल्व करायचे. मग आता कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला माहिती आहे z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. एक्स आणि वाय हे रिअल नंबर्स असतात आणि आय हा इमॅजिनरी नंबर असतो. अशा पद्धतीचा आपण कॉम्प्लेक्स नंबर हा 11वीमध्ये चॅप्टर शिकलेला आहात. ठीक आहे. मग त्यामध्ये गिवन टर्म आपण कन्सिडर करूया. मॉड ऑफ z-4 इज लेस दॅन मॉड ऑफ z-2. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, कन्सिडर करूया. लेट z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, आणि z हा टर्ममध्ये जर एक्झाम्पल दिलं नेहमी तर एक्स प्लस आय वाय कन्सिडर करूनच सॉल्व करायचं, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जातं. ठीक आहे. बघा मग काय करणार, इथं z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय पुट केलं. मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस 4 इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस 2. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र घेऊया. म्हणजेच काय आलं, एक्स मायनस 4 प्लस आय वाय मायनस लेस दॅन एक्स मायनस 2 प्लस आय वाय. ठीक आहे. अशा पद्धतीने आलं. आता इथं डेफिनेशन माहीत पाहिजे. इकडं वरती लिहितो. मॉड झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतं. ठीक आहे. पण आता इकडं दोन्ही साईडला म्हणजे त्याचं स्क्वेअर रूटच आपण काय करूया, कॅन्सल करूया, आणि डायरेक्ट त्याचा आन्सर काय लिहूया, एक्स मायनस वाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज लेस दॅन एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा लक्षात आला. इथला फक्त आपण काय केलं, असं स्क्वेअर रूट असणार आहे दोन्ही साईडला. ते स्क्वेअरिंग केलं की दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. आता हे वाय स्क्वेअर कॅन्सल झालं, म्हणजेच काय राहिलं, एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं ते सॉल्व करण्यासाठी ह्याचं स्क्वेअर करूया. हा काय आला, एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि 4चा स्क्वेअर प्लस 16 इज लेस दॅन, इथं काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि इथं किती राहणार, प्लस 4. आता दोन्ही साईडचे स्क्वेअर कॅन्सल झाले. बरोबर. आता राहिलं काय, फक्त हा 4 इकडं नेऊया आणि हा 16x तिकडे नेऊया. मग 16 मायनस 4 किती येणार, 12 इज लेस दॅन, हा मायनस 4x प्लस होणार, हा इकडे आला तर म्हणजे किती येणार, तो प्लस, एक 2 मिनटं, इथं 8x येणार, हा इकडे आला तर काय येणार, प्लस, म्हणजे किती राहणार, 4x. मग काय मिळालं आपल्याला, 4x इज ग्रेटर दॅन 12 असं मिळालं आपल्याला. डिवाइड केलं 4 तर काय मिळालं, x इज ग्रेटर दॅन 3. पण x हा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय असतो, रिअल पार्ट असतो. x हा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय येतो, रिअल पार्ट. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, रिअल पार्ट ऑफ झेड इज ग्रेटर दॅन 3 असं मिळालं. आणि मग रिअल पार्ट ऑफ झेड इज ग्रेटर दॅन 3 हे कुठे आहे आपल्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय सबस्टिट्यूट करून आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता ह्याच्यातलं. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. इफ द क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर 1 ओमेगा स्क्वेअर देन द रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस 8 इज इक्वल टू 0 आर. खाली ऑप्शन दिलेले. आता क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याला माहीत पाहिजे. ते कोणकोणते आहेत तर 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर हे त्याचे क्यूब रूट ऑफ युनिटी. ठीक आहे. मग आता ह्याचे आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत. आन्सर काढायचे आहेत म्हणजे काय येणार, ह्याचं पहिल्यांदा कन्वर्जन करता आलं पाहिजे.
दिलेलं एक्झाम्पल काय आहे बघा, एक्स मायनस 1 रेस टू 3 प्लस 8 इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे 1/1/3 चे आन्सर्स आहेत 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर, ही त्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे. मग आता ह्याच्यानुसार हे जी पण ॲडजस्टमेंट आपण करूया. मग आता हे नंबर्स ट्रान्सफर करूया थोडा. एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू -8. मग काय येणार, एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू हा काय असणार -2 क्यूब आणि त्याला इंटू 1 करूया आपण मल्टिप्लाय ॲडजस्टमेंटसाठी. देअरफॉर एक्स मायनस 1 इज इक्वल टू -2 इंटू हा काय येणार 1/1/3 आणि 1/1/3 हे माहिती आहेत आपल्याला. म्हणजेच आपल्याला रूट्स काय काय मिळणार बघा, एक्स मायनस 1 इज इक्वल टू एक मिळेल -2 किंवा एक्स मायनस 1 इज इक्वल टू -2 आणि हा दुसरा त्याचा आहे ओमेगा, आणि किंवा तिसरा मिळेल एक्स मायनस 1 इज इक्वल टू -2 ओमेगा स्क्वेअर. अशा आपल्याला 3 रूट्स पाहिजेत, म्हणून 3च काढायचे त्यातले रूट्स. ठीक आहे, कारण क्यूब रूट आहेत म्हणजे 3 असणार त्याला. मग आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. -1 इकडे आला तर +1 येणार, म्हणजेच काय येणार एक्स इज इक्वल टू -1. दुसरं इकडं प्लस होणार म्हणजेच एक्स इज इक्वल टू 1 - 2 ओमेगा, आणि तिसरं एक्स इज इक्वल टू 1 - 2 ओमेगा स्क्वेअर. म्हणजे फक्त 4 लाईनमध्ये आपलं आन्सर सुटलं बघा. सोपं आहे. मग हे कुठं आहे ऑप्शन्स आहेत चेक करायचे नीट. -1 1 - 2 ओमेगा 1 - 2 ओमेगा स्क्वेअर, आणि हे कुठं आहे आपलं आन्सर ऑप्शन सी मध्ये आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलं ऑप्शन सी. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, इफ z² + z + 1 इज इक्वल टू 0 where z is complex number, then the value of z + 1/z bracket square plus z² + 1/z² bracket square plus z³ + 1/z³ ब्रॅकेट स्क्वेअर इथं पण पाहिजे, प्लस अँड सो ऑन, प्लस काय आलं z⁶ + 1/z⁶ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू असं दिले. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी आपण सेपरेट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. आता हे ज्यावेळेस दिले आपल्याला z² + z + 1 इज इक्वल टू 0, हे कशातलं आहे तर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीमधलंच आहे. आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये ह्या इक्वेशनचे आन्सर्स असतात z इज इक्वल टू ओमेगा और z इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि मग आता ह्याच्यावरून आपण बाकीच्याचे आन्सर्स करूया. त्यातला पहिला पार्ट आहे बघा z + 1/z इज इक्वल टू, आता z इज इक्वल टू कोणता पण एक नंबर घेतला तरी चालेल. समजा मी घेतला ओमेगा + 1/ओमेगा. आता 1/ओमेगा बघा काय करायचं आहे, 1/ओमेगा हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. त्याला ω⁴ मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर काय होणार त्याचा आन्सर, ω⁴ म्हणजे किती असतो 1 असतो, बरोबर. किंवा तसं करण्यापेक्षा आपण सिम्प्लिफाय करूया जरा आता, कारण त्याचा आन्सर ω² मल्टिप्लाय करूया, ω³ नाही. कशानं मल्टिप्लाय करूया, ω² डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. म्हणजे काय येणार ω² डिवायडेड बाय ω³ इज इक्वल टू ω³ किती असतो तर 1 असतो, म्हणून काय येणार ω². म्हणजे इथं काय येणार त्याचा आन्सर ओमेगा तसंच राहणार आणि ह्याचं येणार ω². आणि आपल्याला इथं अजून एक रिझल्ट त्याच्यासाठी मी लिहितो. तो रिझल्ट असणार 1 + ओमेगा + ω² इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज ओमेगा + ω² इज इक्वल टू -1. तो रिझल्ट इथं वापरणार आपण, म्हणजे ह्याचं आन्सर आलं -1 पहिल्याच. लक्षात झालं.
आता तसं दुसरं सिम्प्लिफाय करूया आपण. झेड स्क्वेअर प्लस 1/z² इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस 1/ω² इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस हा काय येणार ओमेगा, म्हणजे ह्याचं पण आन्सर काय येणार -1. ठीक आहे. तिसरं बघूया त्यातलं. z³ प्लस 1/z³ इज इक्वल टू ओमेगा³ प्लस 1/ω³, म्हणजे हा येणार 1 + 1, म्हणजे ते किती झाला 2. लक्षात आलं. तसंच सिमिलरली अदर 3 नंबर्स पण डायरेक्ट लिहूया आपण. जर केलं डायरेक्ट तर z⁴ प्लस 1/z⁴ काय येणार -1. z⁵ प्लस 1/z⁵ सुद्धा काय येणार -1. आणि z⁶ प्लस 1/z⁶ किती येणार 2. हे मग वर्क जसं केलं तसंच सेम. आता ह्याच्या पुढे जरी करत गेला तर तसंच येणार -1 -1 2. अजून पुढं कंटिन्युअसली करत जाणार तेच आन्सर्स असणार. आणि आता ते आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करूया. बघा इक्वेशन काय दिलेले आहे आपल्याला. z प्लस 1/z² प्लस z² प्लस 1/z² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z³ प्लस 1/z³ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अँड सो ऑन प्लस z⁶ प्लस 1/z⁶ ब्रॅकेट स्क्वेअर असं दिलेलं आहे एक्झाम्पल. इज इक्वल टू ह्याचं आन्सर आलं -1, त्याचा स्क्वेअर इथं काढलेला आहे आपण. ठीक आहे. प्लस -1 स्क्वेअर, ह्याचं तिसरं झालं 2 स्क्वेअर. ह्याचे नेक्स्ट 2 टर्म्स आहेत -1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर, आणि ह्या लास्ट झालं प्लस 2 स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करूया आपण. ठीक आहे. बघा सोपं आहे. -1चा स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 2 स्क्वेअर 4 प्लस 1 प्लस 1 प्लस 4, आणि हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर आन्सर किती येतं आहे 12. म्हणजे आपला ऑप्शन कोणता आहे तो चेक करा. ऑप्शन नंबर डी. लक्षात आलं सगळ्यांच्या. सोपं एक्झाम्पल होतं हे सुद्धा. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इफ z is not equal to 1 and z² divided by z-1 is real, then the point represented by the complex number z lies. The options यातले महत्त्वाचे आहेत. either on the real axis or on circle passing through the origin, on a circle with the center at origin, either on the real axis or on a circle not passing through the origin, किंवा लास्ट ऑप्शन आहे ऑन द इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे. आता दिलेल्या ह्याच्यामध्ये झेड इज नॉट इक्वल टू 1. आता मी मागच्याच एका एक्झाम्पलमध्ये सांगितलं तुम्हाला की झेड इज इक्वल टू, झेडमध्ये दिलं असेल एक्झाम्पल तर झेड इज इक्वल टू काय घ्यायचं x प्लस आय वाय. मग आता गिवन पॉईंट काय दिला आहे z², तो काढूया आपण. z² इज इक्वल टू x प्लस आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय तयार होणार x² प्लस 2i xy, आणि i² -1 असतो त्यामुळे इथे येणार -y². लिहिताना असं लिहूया x² -y² प्लस 2i xy. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे. देत असताना दिलेलं आहे इज रिअल. रिअल असेल तर इमॅजिनरी पार्ट काय असतो 0. आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, z² डिवायडेड बाय z-1 इज रिअल. तर आपल्याला काय मिळणार देअरफॉर इमॅजिनरी पार्ट ऑफ z² डिवायडेड बाय z-1 इज इक्वल टू 0. हे लक्षात घ्यायचं महत्त्वाचं. ठीक आहे. आता हे घेत असताना आपण पहिल्यांदा हा पार्ट सिम्प्लिफाय करूया. तो काय येतो आहे z² डिवायडेड बाय z-1 इज इक्वल टू, आता झेडचा स्क्वेअर आपण केला आत्ताच, तो काय आला x² -y² प्लस 2i xy डिवायडेड बाय झेड किती आहे x प्लस आय वाय मायनस 1. आता थोडं सिम्प्लिफाय करूया हे एक्झाम्पल. दिस इज इक्वल टू x² -y² प्लस
2ixy डिवायडेड बाय x मायनस 1 एकत्र येईल प्लस आय इंटू वाय आणि त्याचं रॅशनलायझेशन करूया आपण इथंच ह्याच स्टेपमध्ये करूया. ठीक आहे. कशानं मल्टिप्लाय करायला लागेल x मायनस 1 मायनस आय वाय डिवायडेड बाय x मायनस 1 मायनस आय वाय. ठीक आहे. ह्याला पण मल्टिप्लाय करायचं म्हणून ब्रॅकेट करूया. दिस इज इक्वल टू x मायनस 1 ह्या दोघांना मल्टिप्लाय करूया एकत्र म्हणजे काय येईल टर्म एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1. ठीक आहे. आता दुसऱ्याला करूया प्लस 2ixy इंटू एक्स मायनस 1. लक्षात आल्या पहिल्या टर्म्स. आता इथं जरा इक्वल टू सिम्प्लिफाय. आता मायनस आय वायनं मल्टिप्लाय करूया एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू आय वाय आणि तो काय असणार मायनस आणि ह्याला मल्टिप्लाय करूया मायनस आय इंटू आय स्क्वेअर आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू इथंच लगेच घेऊया -1 म्हणजे हा प्लस 2xy स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा मायनस होतो प्लस होणार म्हणजेच वाय स्क्वेअर. लक्षात आलं. आता यातले रिअल पार्ट एकत्र घेऊया आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र घेऊया. दिस इज इक्वल टू हा रिअल आहे 2xy स्क्वेअर हा पण रिअल आहे प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1 आणि आता हा इमॅजिनरी बघा ह्याच्यातून आय कॉमन मिळेल तो आय कॉमन बाहेर घेऊया प्लस आय इंटू ब्रॅकेट 2xy इंटू एक्स मायनस 1 आणि हा राहिलेला मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू वाय टोटल डिवायडेड बाय एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि आता याचा इमॅजिनरी पार्ट बाजूला घेऊया. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड स्क्वेअर डिवायडेड बाय झेड मायनस 1 इज इक्वल टू कोणता आला 2xy इंटू एक्स मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू वाय डिवायडेड बाय एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता ह्याच्यात काय दिलं आहे आपल्याला इमॅजिनरी पार्ट काय आहे 0 आहे म्हणजे हा पण काय असेल 0च असणार आहे. ठीक आहे. मग आता हा 0 असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे त्यासाठी तो 0 बरोबर इक्वेट केला पाहिजे. म्हणजेच काय येऊ शकेल बघा त्याच्यामध्ये दिस इज इक्वल देअरफॉर 2xy इंटू एक्स मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 0. तो 0 म्हणजेच न्यूमरेटर 0 असेल. दिस इम्प्लाइज वाय कॉमन मिळाला इंटू ब्रॅकेट ह्यानं मल्टिप्लाय केलं तर काय आलं 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज y इज इक्वल टू 0 और हा काय येईल आता y इज इक्वल टू 0 म्हटलं की हा 2x स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 0. लक्षात आला. मग आता हे काय झालं y इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झाला रिअल ॲक्सिस आला बरोबर. आणि दुसरं हा काय आहे सर्कल आणि हा सर्कल कुठून पास होतो तर ओरिजिनमधून पास होतो. म्हणजे आपलं ऑप्शन काय येतोय बघा विच इज ए सर्कल पासिंग थ्रू द ओरिजिन इथे एक आहे आणि लायज ऑन द रिअल ॲक्सिस म्हणजे आपला ऑप्शन कोणता आला ए. बघा लक्षात आलं. एक्झाम्पल थोडं वेगळं होतं त्यामुळं आपण थोडं हळूहळू घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया त्यातलं. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे इफ झेड इज ए कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस and argument theta then argument of 1 plus z divided by 1 plus z conjugate is equal to असं दिलं. ठीक आहे. काय दिलं आपल्याला झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस. युनिट मॉड्युलस म्हणजे काय असतं
की त्याची मॅग्निट्यूड 1 असते. मग आता आपण काय करूया, मॉड झेड इज इक्वल टू दिलेलं आपल्याला 1. ठीक आहे. आणि दुसरं काय दिलं अजून, आर्ग्युमेंट ऑफ थिटा, सॉरी आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू काय दिलं आहे, थिटा. आर्ग्युमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आता इथं एक लक्षात घ्यायचं ही गोष्ट की झेड कॉन्जुगेट म्हणजेच असतो 1/z. झेड कॉन्जुगेट म्हणजेच काय असतो, 1/z असतो. त्याचा आपल्याला इथं वापर करायला लागणार. ठीक आहे. आता आपल्याला दिलेली गोष्ट काय आहे बघा, आर्ग्युमेंट ऑफ 1 + z डिवायडेड बाय 1 + z इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 + z तसाच ठेवूया डिवायडेड बाय 1 + z कॉन्जुगेट आत्ता सांगितलं मी, तो काय असतो 1/z. हा फॉर्म्युलाचा आहे, तो यूज केला आपण. दिस इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 + z डिवायडेड बाय, हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय येणार, z + 1 डिवायडेड बाय z. हा डिवायडेड बाय z कुठे जाणार, न्युमरेटरला जाणार. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार तिथं, आर्ग्युमेंट ऑफ, हा झेड वरती गेला तर ब्रॅकेटमध्ये राहिला 1 + z डिवायडेड बाय, हा लिहिताना z + 1 काय असू देत किंवा 1 + z, तो आपण कन्वर्ट करूया 1 + z. म्हणजे हा कॅन्सल झाला, राहिलं काय, दिस इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ झेड. पण आपल्याला गिवनमध्येच डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू थिटा. म्हणजे ह्याचं पण आन्सर काय आलं, इज इक्वल टू थिटा. म्हणजे आपला ऑप्शन काय येऊ शकतो, ऑप्शन नंबर बी. बघा किती सिम्पल, फक्त 2 सेंटेन्समध्येच आपला आन्सर झाला. इथं स्टेप वाढवल्या म्हणून तर आन्सर खूप सोपा आहे. लक्षात आला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया यातला. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॅल्यू ऑफ थिटा फॉर विच 2i + 3i sin थिटा डिवायडेड बाय 1 - 2i sin थिटा इज प्युअरली इमॅजिनरी इज. आता इथं लक्षात घ्या, कारण हेच एक एक्झाम्पल 3 पद्धतीने विचारले. इथं आता थिटाची व्हॅल्यू विचारली, दुसरं प्युअरली इमॅजिनरी फक्त असेल तर आपल्याला काय आन्सर मिळेल, आणि तिसरं प्युअरली रिअल नंबर असेल तर काय विचारेल. अशा पद्धतीनं 3 टाईपनं हे एक्झाम्पल 3 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलं. ते CETला पण आलेलं आहे, JEEला आणि बाहेरच्या राज्यांमधल्या पण परीक्षांमध्ये ते एक्झाम्पल भरपूर वेळा विचारलेलं, त्यामुळे महत्त्वाचं एक्झाम्पल आपलं हे. मग तर आता दिलेलं काय आपल्याला, 2 + 3i sin थिटा डिवायडेड बाय 1 - 2i sin थिटा, ते कन्सिडर करूया आपण. ठीक आहे. 2 + 3i sin थिटा डिवायडेड बाय 1 - 2i sin थिटा. आता प्युअरली इमॅजिनरी किंवा प्युअरली रिअल काढण्यासाठी आपल्याला त्याचं रॅशनलायझेशन केलं पाहिजे. ठीक आहे. रॅशनलायझेशन करण्यासाठी काय करायला लागेल, 2 + 3i sin थिटा डिवायडेड बाय 1 - 2i sin थिटा, त्याला मल्टिप्लाय करायचा ह्याचा कॉन्जुगेट, तो काय असणार 1 + 2i sin थिटा डिवायडेड बाय 1 + 2i sin थिटा. आता लिहिताना इकडे लिहितो कारण वरती कॅल्क्युलेशन होते. आता 1 पहिल्यांदा असं दोन्हीला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच काय येईल, 1 × 2 2, 1 × 3i sin थिटा म्हणजेच 3i sin थिटा. आता 2i sin थिटानं मल्टिप्लाय करूया, 2 × 2 + 4i sin थिटा, आणि हा 2 × 3 6i² sin² थिटा डिवायडेड बाय, बघा डिवायडेड बाय काय येणार नंबर तो होता, 1चा स्क्वेअर 1 - 2² 4i² sin² थिटा. आता सिम्प्लिफाय करूया आपण. ठीक आहे. हा 2 तसाच राहील, 3i + 4i sin थिटा किती झाला, +7i sin थिटा, आणि i² -1 असतो म्हणजे हा झाला -6 sin² थिटा डिवायडेड बाय, इथं i² -1 म्हणजे प्लस आला, 1 + 4
साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता काय करूया आपण, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करूया. दिस इज इक्वल टू, हा 2 रिअल पार्ट आला, हा 6 साइन स्क्वेअर थिटा रिअल पार्ट आला, प्लस 7i साइन थिटा हा बाजूला ठेवला, डिवायडेड बाय 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. बघा आता काय करायचं, सेपरेट डिवाइड केलं पाहिजे. म्हणजेच काय आलं, दिस इज इक्वल टू 2 मायनस 6 साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा, प्लस हा आय लिहिताना बाजूला लिहा, इंटू 7 साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. बघा लक्षात आलं, आपण सिम्प्लिफिकेशन करत आलो दिलेल्या एक्झाम्पलचं, त्यामुळं काय अवघड वाटलेलं नाही. ठीक आहे. आता आपल्याला पुढं काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की दिलेला नंबर काय आहे, प्युअरली इमॅजिनरी नंबर. दिस इम्प्लाइज रिअल पार्ट किती असणार मग, 0. जर तो दिलेला नंबर, जर कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर रिअल पार्ट 0, आणि प्युअरली रिअल असेल तर इमॅजिनरी नंबर 0. दोन्हीचे एक्झाम्पल घेतले. आधीचं एक्झाम्पल आपण तसंच घेतलेलं होतं, इमॅजिनरी इज इक्वल टू 0. मग आता रिअल पार्ट काय आहे याचा, हा दिलेला नंबर. ठीक आहे. रिअल पार्ट काय आहे आपल्या दिलेल्या नंबरचा, 2 मायनस 6 साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. तो किती आहे, 0 आहे. ठीक आहे. लक्षात आला, तो किती झाला, 0 झाला. म्हणजेच आपल्याला मिळालं 2 मायनस 6 साइन स्क्वेअर थिटा, आणि हा इकडं 0ला मल्टिप्लाय केला म्हणजेच 0 आला. आता हा सिम्प्लिफाय करूया. दिस इम्प्लाइज मायनस 6 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा प्लस 2 इकडे आला तर काय ना -2 येणार. लक्षात येते का. आणि मग काय आलं, 6 मायनस 6 डिवाइड केलं, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय -6. मायनस मायनस काय झालं, त्यातलं कॅन्सल झालं, राहिलं काय, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 डिवाइड केलं तर 1/3. दिस इम्प्लाइज साइन थिटा इज इक्वल टू, मग काय होणार, ह्याचं स्क्वेअर रूट काढलं म्हणजे ह्याचं पण काढलं पाहिजे, 1 डिवायडेड बाय √3 प्लस ऑर मायनस. पण आपल्याला विचारलं आहे कशाचं आन्सर, तर थिटा काय असू शकतो. आपल्याला काय विचारले बघा, थिटा काय असू शकेल. तर थिटा काय असू शकेल याच्यासाठी काय येणार, दिस इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 डिवायडेड बाय √3. म्हणजे बघा अशा पद्धतीनं आपलं हे एक्झाम्पलसुद्धा काय झालं, सिम्पल पूर्णपणे आपण सॉल्व केलं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं की इमॅजिनरीच्या ऐवजी रिअल पार्ट, प्युअरली रिअल, तर काय करायचं, हा नंबर 0 घ्यायचा, आणि हा 0 घेतला तर काय होणार, डिनॉमिनेटर कॅन्सल होणार, 7 साइन थिटा इज इक्वल टू काय येणार 0, आणि साइन थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे थिटा किती असणार आपला 0च असणार, कारण साइन 0 कधी येतो 0लाच येतो. म्हणजे तिथं फक्त चेंज करता येईल, त्यामुळे कुठलंही आपल्याला एक्झाम्पल त्याच्यामध्ये करता आलं तरी सोडवता आलं पाहिजे. ते लक्षात येत आहे. अशा पद्धतीनं आपण कॉम्प्लेक्स नंबरची एक्झाम्पल बघितली, त्याच्यात कुठले कुठले बघितले, रिअल इमॅजिनरी पार्टवरची बघितली, त्याच्यानंतरनं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीवरची बघितली. म्हणजे ही 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत म्हणून आपण त्याच्यावरती जास्त एक्झाम्पल बघितली. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढची एक्झाम्पल बघूया, म्हणजे पुढच्या चॅप्टरचे एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे.